नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आपल्या कापूस पिकाच्या प्लॉटवर। आज पाहू शकता आपल्या कापूस पिकाला जवळजवळ आज 75 दिवस कंप्लीट झालेले आहेत। कापसाची चकाकी आणि क्वालिटी एक नंबर आहे। फुलपात्याचं सुद्धा फुलपातं वगैरे नंबर 1 आहे। बोंड वगैरे धरले आहेत आपल्या कापूस पिकामध्ये। तर मित्रांनो, आपला मुख्य व्हिडिओ करण्याचं कारण आज एक आहे की पौर्णिमा निमित्त आपल्याला फवारणी घ्यायची। कारण पौर्णिमेच्या रात्री आळी आणि आपल्या बोंडामध्ये अंडे घालण्याचं काम करत असते, आपल्या झाडामध्ये डंक मारण्याचं काम करत असते। त्यामुळे आपल्या पिकामध्ये अंडी घातल्याच्या नंतर ते वाढत जातात, नंतर आपण लक्ष देत नाहीत। कारण अमावस्या पौर्णिमेच्या रात्री अंडे घालण्याचं काम आळी आपल्या पिकामध्ये करत असते। त्यासाठी आपल्याला योग्य वेळी फवारणी घेण्याचं गरजेचं असते, कारण आपल्या उत्पादनात घट येऊ शकते। आणि योग्य नियोजन केला आपण तर आपल्या कापूस पिकामध्ये एक चांगली क्वालिटी पाहायला मिळणार आहे व उत्पन्नात आपल्या डबल वाढ होणार आहे। यासाठी आपण बोंडअळी जर आपल्या कापूस पिकामध्ये असेल तर बोंडअळी कंट्रोल कोणत्या औषधामुळे होते याचा आपण माहिती करणार आहोत। त्याचबरोबर जे आपल्या बोंडामध्ये जी बुरशी लागते, पाणी साचून नसल्यामुळे काही याच्यामध्ये बोंड गळणी, पातेगळ होती, बुरशीचं प्रमाण वाढते। त्याचबरोबर आपल्या मावा, तुडतुडे, थ्रिप्सचं प्रमाण असेल तर अशा याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, कोणती फवारणी घेतली पाहिजे, यासाठी आपण आज माहिती देणार आहोत। तर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा ही माहिती कशी वाटली। तर मित्रांनो, पाहू की आपण प्रथम आपल्या कापूस पिकात जर बोंडअळी असेल तर बोंडअळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला हे घ्यायचे प्रोफेक्स सुपर म्हणून आहे, प्रोफेनोफास 40% याच्यामध्ये आणि सायपरमेथिन आहे 4% इसी फॉर्ममध्ये। कॉन्टॅक्ट इंसेक्टिसाइड आहे। याचा जबरदस्त रिझल्ट आपल्या बोंडअळीसाठी पाहायला मिळणार आहे। कोणती लहान अळी असो, मोठी अळी असो, जी बोंडाला आपल्या आतमध्ये जाऊन बोंड खराब करते, त्यासाठी आपण हे प्रोफेक्स सुपर वापरलं तर नंबर 1 याचा रिझल्ट राहील। प्रतिपंप आपल्याला हे वापरायचं आहे, 40 ml घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या अळीचा पूर्ण खात्मा करणार। त्याचबरोबर मावा, तुडतुडे, थ्रिप्स यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे, टाटा प्रोडक्टचा आहे मानिक इन्सेक्टिसाइड म्हणून आहे। याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला आलेला आहे। आपण याची फवारणी केली होती आपल्या याच्यामध्ये आणि यानं मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी, कोळी, हिरवा नागतोडा असतो तो सुद्धा गायब होतो, लगेच मरून पडलेला असेल आपला फवारणीच्या नंतर पाहिलं तर आपण। तर याचा जबरदस्त रिझल्ट आहे, हे आपण मावा, तुडतुडे, थ्रिप्ससाठी वापरला आहे। त्याचबरोबर ती बुरशी आपल्या बोंडामध्ये किंवा बोंडावर बुरशीचे ठिपके असतात, पानावर ठिपके असतात करप्याचे, त्यासाठी आपण डॉक्टर दादा कंपनीचं जादू वापरलं आहे, सिस्टेमॅटिक फंगिसाईड आहे। पाहू शकता ॲक्झोस्ट्राबिन प्लस डिफिकॅनोझोल, ॲक्झोस्ट्राबिन प्लस 18%, 18.5%, आणि डिफिकॅनोझोल 11.5%। या दोन्हीचा जबरदस्त रिझल्ट आहे, कारण हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, आपल्या झाडाच्या आतमध्ये जाऊन काम करण्याचं हे काम करत असते। पानावरील ठिपके असो, बोंडावरील करपा असो, ठिपके असो, पूर्ण घालवण्याचं काम हे करत असते। तर या तिन्हीचं एकत्रित मिश्रण करून आपल्याला आपल्या कापूस पिकावर फवारणी घ्यायची, जेणेकरून आता आजच पौर्णिमा आहे, आज घेतली उद्या घेतली तरी चालेल, पण नंतर घेसाल तर ते आजार वाढत जाण्याची शक्यता असते। पाहू शकता ही पातेगळ होणारी असेल, त्याच्यामध्ये बुरशीमुळे ही पातेगळ झालेली बघा, पाहू शकता ही बुरशी। हे औषध फवारल्याच्या नंतर आपला पातेगळ सुद्धा होणार नाही, याची गॅरंटी। आणि अशीच माहिती आवडल्यास आपली शेतकरी मित्रांना, जे कापूस बागायतदार शेतकरी अशा मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही सुद्धा कापूस पिकामध्ये चांगलं उत्पादन काढण्याची माहिती मिळेल व रोगावर कोणतं औषध काम करते, नियंत्रण करता येईल याची माहिती सर्वांना मिळेल। तर असेच व्हिडिओ आपल्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की ही माहिती आपल्याला कशी वाटली। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।